23/3/2022 मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, कोणतेही कर्म विकर्म बनणार नाहीत ह्याची पूर्ण काळजी करायची आहे. प्रत्येक पावलामध्ये बाबांची श्रीमत घेऊन कर्मांमध्ये यायचे आहे, म्हणजे कर्म करायचे आहे. प्रश्न आहे, विकर्मांपासून कोण वाचू शकतो? बाबांची मदत कोणाला मिळते? उत्तर, जे बाबांसोबत नेहमी सत्य राहतात, प्रतिज्ञा करून विकारांचे दान देऊन परत वापस घेण्याचा संकल्प करत नाहीत, ते विकर्मांपासून वाचतात. बाबांची मदत त्यांनाच मिळते जे कर्म करायचे आहे ते विकर्म बनण्याआधीच मत घेतात, म्हणजे सल्ला घेतात. साकारला आपला सत्य समाचार सांगतात. बाबा म्हणतात, मुलांनो, सर्जन समोर कधीच आपला आजार लपवू नका. जी पाप केली आहेत ती लपवली तर त्यामध्ये वृद्धी होत राहील, पदसुद्धा भ्रष्ट होईल आणि दंड पण भोगावा लागेल. गीत आहे, बचपन के दिन भुला न देना, म्हणजे लहानपणीचे दिवस विसरून जाऊ नका. ओम शांती. मुलांनी गीत ऐकले. बाबा मुलांना सावध करतात की मुलांनो, तुम्ही इथे येऊन ईश्वराचे बनले आहात आणि तुम्ही जाणता की आपण ईश्वराची मुलं आहोत. संपूर्ण दुनिया मानते की ते ईश्वर पिता आहेत. पिता म्हणजे आपण त्यांची मुलं आहोत. परमपिता आहेत तर मुलंच म्हणणार ना. तुम्ही लौकिक पित्याची मुलं तर आहातच, आता पारलौकिक बाबांचे बनले आहात. कशासाठी? बेहदच्या बाबांकडून बेहद सुखाचा वारसा घेण्यासाठी मुलं बनले आहात. बाबा स्वर्गाचे रचयिता आहेत. स्वर्गामध्ये जरूर देवतांची बादशाही आहे, हे जाणून घेऊन मग तुम्ही मुलं बनले आहात. जर कोणत्या राजाला मुलगा नसेल तर ते मूल दत्तक घेतात. सावकारच दत्तक घेतात, गरीब कधी दत्तक घेणार नाहीत. जर कोणता फायदा असेल तरच ते दत्तक घेतील. तुम्ही पण जाणता आपण ईश्वराचे बनलो आहोत, त्यांच्याकडून स्वर्गाची बादशाही मिळणार. आता अशा बाबांना कधीच विसरले नाही पाहिजे, त्यांच्या मताप्रमाणे चालले पाहिजे. रावणाच्या मतावर तर विकर्मच करत राहणार. आता ह्या 5 विकारांच्या अधीन व्हायचे नाही. जसे कुठे दिसून येते की धोका मिळत आहे तर लगेच बाबांचा सल्ला घ्या. जे कर्म करायचे आहे ते विकर्म बनण्याआधीच विचारले पाहिजे की बाबा, आम्ही हे करू शकतो का? तर आता समजावले जाते की कधी देह अभिमानामध्ये यायचे नाही. स्वतःला आत्मा समजून प्रत्येक पावलामध्ये परमपिता परमात्म्याच्या मताप्रमाणे चालत राहा. कधी कोणती गोष्ट लक्षात आली नाही किंवा समजली नाही तर विचारा की बाबा, मी कोणाकडे तरी आकर्षित झालो आहे, मला काम विकाराच्या भूताने घेरले आहे. असे तुफान म्हणजे वादळ तर बरेच येतील, परंतु स्वतःला सांभाळायचे आहे. जर नालीमध्ये पडले म्हणजे विकारांच्या अधीन झाले तर असेच म्हणावे लागेल की बेहदच्या बाबांना विसरून तोंड काळे केले. बाबा तुम्हाला गोरे बनवण्यासाठी आले आहेत, म्हणून 5 विकारांच्या जाळ्यामध्ये कधी फसायचे नाही. फसणार तेव्हाच जेव्हा देह अभिमानामध्ये येणार. जर देही अभिमानी बनले तर बाबांची भीती राहील. विकारांमध्ये जाणे म्हणजे विकारांच्या अधीन होणे हे तर खूप मोठे विकर्म बनते, कारण तुम्ही विकारांचे दान दिले आहे. जर दान देऊन वापस घेतले
तर अवस्था पण तशीच बनणार. जसे राजा हरिश्चंद्राचे उदाहरण आहे. इथे पैशांची तर कोणती गोष्ट नाही, इथे तर 5 विकारांचे दान आहे. तुमच्याजवळ जे काटे आहेत म्हणजे विकार आहेत ते दान मध्ये द्या. परत कधी वापस घेऊ नका. जर वापस घ्यायचे असेल तर तसे सांगितले पण पाहिजे, आणि जर सांगितले नाही तर पापाची वृद्धी होत राहील. सतत विकारांमध्ये जात राहाल. सांगितल्यावर सहायता मिळेल म्हणजे बाबांची मदत मिळेल. आपण शिवबाबांची मुलं आहोत. बाबांसमोर आपण प्रतिज्ञा केली आहे की कधीच हारणार नाही. ही 5 विकार रूपी शत्रूला जिंकण्याची बॉक्सिंग आहे. यामध्ये कधी हारायचे नाही, आणि जर हारले तर शिवबाबा लगेच ओळखतील. म्हणूनच आदेश मिळालेला आहे की जे साकार आहेत त्यांना लिहून द्या. नाही लिहिले तर विकर्म वाढत राहतील आणि 100 पटीने दंड भोगावा लागेल. बाबांना सांगितल्यावर अर्धे माफ होऊन जाईल. अशी बरीच मुलं आहेत जे लाजून म्हणजे संकोच करून समाचार देत नाहीत. जसा कोणता वाईट आजार झाला तर तो सर्जनला सांगण्यासाठी मनामध्ये खंत वाटत राहते. मग सर्जन काय करतील आणि ह्यामुळे परिणाम काय निघेल, म्हणजे ह्याचा निकाल काय लागेल? आजार अजून वाढत राहणार ना. बाबा समजावतात, मुलांनो, कोणतेही पाप लपवू नका, नाही तर खूप पदभ्रष्ट होईल आणि प्रत्येक कल्पामध्ये असेच पदभ्रष्ट होत राहील. परत ज्ञान तर घेऊ शकणार नाहीत. आणि मग विचारतात की बाबा त्यांची गती काय होईल? ते खूप दंड भोगतील. विनाशाच्या वेळी दंड भोगण्याचा हिशोब सुद्धा पूर्ण होतो. जसे काशी कलवट खातात म्हणजे स्वतःचा शिरच्छेद करतात. वास्तविकतेमध्ये आता तुम्ही शिवावर बळी चढता म्हणजे अर्पण होता. वारसा घेण्यासाठी शिवाचे बनले आहात. बाकी ते जे काशी कलवट घेतात ते तर घात करणे आहे म्हणजे स्वतःलाच संपवणे आहे. परंतु 9धा भक्तीमध्ये बळी चढतात तर जी पाप केली आहेत त्याची शिक्षा त्यावेळी भोगून पाप नष्ट होतात. परंतु पाप करण्यापासून तर सुटू शकत नाही ना. योग अग्नीनेच पाप भस्म होतील. मायेच्या राज्यामध्ये कर्म विकर्मच बनतात. सतयुगामध्ये कर्म विकर्म बनत नाहीत, कारण तिथे मायाचे राज्यच नाही. आता संपूर्ण दुनिया भ्रष्टाचारी आहे. पहिल्या क्रमांकाचा भ्रष्टाचार आहे विकारात जाणे. जे जन्मच विकारापासून घेतात ते पापच करत राहतात. हे तर रावण राज्य आहे. रावणाला जाळतात, परंतु रावण काय गोष्ट आहे हे बिलकुल जाणत नाहीत. रावण 5 विकारांना म्हटले जाते. स्वर्गामध्ये हे 5 विकार नसतात, म्हणून त्याला निर्विकारी दुनिया म्हटले जाते. तिथे दुसरे कोणतेही राज्य किंवा खंड नसतो. इस्लामी, बौद्धी इत्यादी सर्व नंतर येतात. ते सुद्धा आधी सतप्रधानच होते, मग रजो तमोमध्ये येतात. सतयुग त्रेतामध्ये संपूर्ण निर्विकारी होते व नंतर हळूहळू संपूर्ण विकारी बनले. पूर्ण विकारी बनण्यामध्ये सुद्धा वेळ लागतो. सतयुगामध्ये 16 कला, त्यानंतर 14 कला, आणि मग कला अजून उतरत राहतात म्हणजे कमी होत राहतात, कारण नंतर उतरती कला आहे. आता तुमची ही चढती कला आहे. चढती कला राम बनवतात आणि उतरती कला रावण बनवतो. जसे चंद्राच्या हळूहळू कला कमी होत जातात, दुनियासुद्धा अशीच आहे. आता तर कोणतीच कला नाही. अशा वेळी बाबा येऊन मग 16 कला बनवतात. हा संपूर्ण खेळ भारतावरच बनलेला आहे. वर्णसुद्धा भारतामध्येच आहेत. नाहीतर 84 जन्मांचा हिशोब कुठे आहे? बाबा समजावतात, ही लोखंडाची दुनिया आहे म्हणजे लोहयुग आहे. हा कलियुगाचा शेवट आहे.
व नंतर सतयुगाची सुरुवात होणार. जे देवी देवता धर्माचे आहेत ते आता धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट बनले आहेत. ते पुन्हा इथे येतील, जसे तुम्ही आले आहात ना. आता पहा, झाडाच्या शेवटी ब्रह्मा उभे आहेत. ते तमप्रधान आहेत आणि खाली सतप्रधान बनण्यासाठी तपस्या करत आहेत. तर जसे ब्रह्मा तपस्या करत आहेत तसेच ब्रह्मा कुमार ब्रह्माकुमारी आहेत. आता जे हे ब्रह्मा सतप्रधान बनत आहेत त्यांच्यामध्येच परमात्मा येऊन स्वतःचा परिचय देत आहेत. त्यांनाच सांगत आहेत, तर ते मुलांना पण सांगत आहेत. बाबा आणि तुम्ही मुलं जे कल्पवृक्षाच्या खाली तपस्या करत आहात तर देवता बनण्यासाठीच तपस्या करत आहात. हे मंदिर म्हणजे दिलवाडा मंदिर अगदी हुबेहूब तुमचे जड स्मृतीस्थळ आहे. आता असे कोणी बुद्धिमान मुलं असतील तर या मंदिराचा पूर्ण इतिहास भूगोल सांगतील की हे सर्वोच्च मंदिर आहे. यामध्ये मम्मा पण आहेत, बाबा पण आहेत आणि मुलं सुद्धा तपस्या करत आहेत. ज्यांनी भारताला स्वर्ग बनवले आहे त्याचाच इतिहास भूगोल विदेशातील लोक ऐकतील तर म्हणतील की हे तर आपल्या पित्याचे मंदिर आहे जे भारताला स्वर्ग बनवतात. तर ह्यावेळी ते इथे प्रत्यक्षात बसले आहेत हे तर कोणीही जाणत नाहीत. हे सर्व चित्र अंधश्रद्धेने बनवत आहेत. ह्यालाच भूतपूजा म्हटले जाते, बाहुल्यांची पूजा म्हटले जाते. गुरुनानकांची आत्मा ज्यांनी शीख धर्माची स्थापना केली ती तर नवीन आत्मा होती, निर्विकारी होती. मग ती इथे कुठे आली? जरूर कोणाच्या देहामध्ये प्रवेश केला असेल. तर पवित्र आत्मा कधीच दुःख भोगू शकत नाही. आधी त्यांना सुख भोगावे लागते, शेवटी त्यांना दुःख मिळते. असे कोणतेच विकर्म त्यांनी केले नाहीत तर ते दुःख का भोगतील? आपण सुद्धा आधी संपूर्ण होतो, नंतर हळूहळू कला कमी होत गेल्या. प्रत्येक मनुष्याचे सुद्धा असेच होते. ते बोलावतात, हे पतित पावन या, तर जरूर येऊन पावन दुनियेची स्थापना करतील आणि पतित दुनियेचा विनाश करवतील. ब्रह्माद्वारे स्थापना आणि शंकराद्वारे विनाश होतो. तर बाबा किती चांगल्या प्रकारे समजावतात. हे त्यांच्याच बुद्धीमध्ये बसणार म्हणजे स्पष्ट होणार जे देवी देवता धर्माचे असतील. म्हणूनच बाबा सांगतात की भक्तांना हे ज्ञान द्या. कोणालाच हे माहीत नाही की आपण आधी देवी देवता धर्माचे होतो, नंतर असुर बनलो आहोत. लक्ष्मी नारायणाने पूर्ण 84 जन्म घेतले आहेत. आता तुम्ही शूद्रापासून ब्राह्मण बनता. जे शेवटी येतात ते ब्राह्मण बनत नाहीत. ह्या गोष्टी त्यांच्याच बुद्धीमध्ये बसतील ज्यांच्या बुद्धीमध्ये कल्पापूर्वी बसल्या होत्या म्हणजे स्पष्ट झाल्या होत्या. नाही तर ज्ञान ऐकून बाहेर गेले आणि ते नाहीसे झाले. यामध्येच मेहनत आहे. दुसऱ्या सर्व ठिकाणी फक्त कथा ऐकून मग घरात येऊन विकारांमध्ये जातात. गुरुचे पूर्ण अनुसरण करत नाहीत, मग त्यांना शिष्य कसे म्हणणार? गुरु लोक सुद्धा त्यांना काही सांगत नाहीत. जर सांगितले तर एक सुद्धा शिष्य राहणार नाही. मग ते कुठून खातील? गृहस्थींचेच तर खातात. मग विकारी जवळ जाऊन जन्म घेतात. देवता तर संन्यास करत नाहीत. हा प्रवृत्ती मार्गाचा संन्यास आहे आणि तो निवृत्ती मार्गाचा संन्यास आहे. बाबा येऊन स्त्री पुरुष दोघांनाही समजावतात. मुलं जेव्हा संपूर्ण पवित्र बनतील तेव्हाच तर संपूर्ण राज्यपद प्राप्त करतील. जर कमी पवित्र बनले तर कमी पद प्राप्त करतील. माता पित्याचे म्हणजे मम्मा ब्रह्मा बाबाचे अनुसरण करायचे आहे. आता बाबा सांगतात, माता पित्यासारखी मेहनत करा तरच गादीवर बसणार. मुख्य गोष्ट पवित्रतेची आहे. आता देह अभिमान सोडा. मी आत्मा आहे. बाबा मला घेण्यासाठी आले आहेत. पवित्र बनल्यावरच पवित्र दुनियेचे मालक बनणार. कुंभचा मेळा पण म्हणतात ना, तो त्रिवेणी इत्यादी नद्यांचा मेळा आहे. त्याला संगम म्हणतात. खरे तर हा अनेक नद्यांचा
आणि सागराचा मेळा आहे. तुम्ही सर्व ज्ञान नदी आहात. बाबा ज्ञानसागर आहेत. बाबा म्हणतात, माझ्यासोबत योग लावा तर तुम्ही पतितापासून पावन बनणार. मृत्यू तर सर्वांचा होणारच आहे. बाबांकडून वारसा घ्यायचा असेल तर आत्ताच भक्तीचे फळ भगवंताकडून घेऊ शकता. नाही तर असे समजले जाते की तुम्ही भक्ती केलीच नाही. भक्ती करणारेच इथे येऊन राज्य भाग्य प्राप्त करतील. तर बाबा किती चांगल्या प्रकारे समजावतात. बाकी सर्वांच्या बुद्धीमध्ये तर शास्त्रच आहेत. इथे ज्ञानसागर बाबा समजावतात. त्यामुळेच तुम्ही श्रेष्ठ बनता. राजधानी स्थापन करण्यामध्ये किती मेहनत करतात. ह्या रुद्र ज्ञान यज्ञामध्ये विघ्नसुद्धा खूप येतात. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांचे प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, देह अभिमानामध्ये येऊन कधी पण विकारांच्या जाळ्यामध्ये फसायचे नाही. कर्म विकर्म बनणार नाहीत. त्यामुळे कर्म करण्याआधीच बाबांची मत घ्यायची आहे, म्हणजे बाबांचा सल्ला घ्यायचा आहे. दुसरा सारांश, माता पित्याचे अनुसरण करायचे आहे. उच्च पद प्राप्त करण्यासाठी संपूर्ण पावन जरूर बनायचे आहे. आजचे वरदान आहे, निराळेपणाच्या अवस्थेद्वारे सन्मानाने पास होण्याचे सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र प्राप्त करणारे अशरीरी भव. विस्तार आहे, सन्मानाने पास होण्याचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी मुख आणि मन दोन्हीच्या आवाजापासून दूर राहून शांत स्वरूपाच्या स्थितीमध्ये स्थित होण्याचा अभ्यास पाहिजे. आत्मा शांतीच्या सागरामध्ये समावून जाईल. ती गोड शांतीची अनुभूती खूप प्रिय वाटते. त्यामुळे तन म्हणजे देह आणि मनाला आराम मिळतो. शेवटी हा अशरीरी बनण्याचा अभ्यासच कामाला येणार आहे, म्हणजे उपयोगी पडणार आहे. देहाचा कोणताही खेळ चालत राहील, परंतु अशरीरी बनून आत्मा साक्षी म्हणजे वेगळी होऊन आपल्या देहाचा अभिनय पाहत राहील, तर ही अवस्था शेवटी विजयी बनवेल. आजचे बोधवाक्य आहे, सर्व गुणांचा किंवा सर्व शक्तींचा अधिकार प्राप्त करण्यासाठी आज्ञाधारीपणा. ह्यानंतर मातेश्वरीजींचे अनमोल महावाक्य आहेत, सृष्टीवर कधीच प्रलय होत नाही. सृष्टीवर प्रलय तर कधी होत नाही. आता हे जे मनुष्य समजून बसले आहेत की ह्या सृष्टीवर कधी काळी म्हणजे कोणत्या तरी वेळी प्रलय अवश्य होतो, ते प्रलय तर असेच समजतात. आता प्रलयचा अर्थ आहे की सृष्टी जलमयी होऊन जाणे, म्हणजे सर्वत्र पाणी पसरणे. नव्या सृष्टीची स्थापना होते, ज्या नवीन सृष्टीची सुरुवात दाखवतात की कसे सृष्टीच्या सुरुवातीला श्रीकृष्ण देवता पिंपळाच्या पानावर अंगठा चोकत सृष्टीवर येतो. मग अशीच सृष्टीची उत्पत्ती सुरू होते. आता ही तर बुद्धी चालवण्याची गोष्ट आहे की जेव्हा आपण म्हणतो प्रलयचा अर्थ आहे जलमयी होणे, तर ह्याचा अर्थ आहे की एक सुद्धा सृष्टीवर कोणीच राहणार नाही. मनुष्य हे जाणत नाहीत की प्रलयचा अर्थ काय आहे. प्रलयचा यथार्थ अर्थ आहे सृष्टीवर जी एवढी अपवित्रता झाली आहे, म्हणजे अपवित्रता वाढली आहे, त्यामुळे सृष्टी दुःखी झाली आहे. त्या अपवित्रतेचा प्रलय होऊन जातो आणि सृष्टी पवित्र बनते. म्हणजे तमोगुणी सृष्टी बदलून सतोगुणी सृष्टी बनते. तर ह्याचा अर्थ आहे सृष्टीवर प्रलय होत नाही, परंतु सृष्टीवर आसुरी अवगुणांचा प्रलय होतो. बाकी काही मनुष्यांचा प्रलय होत नाही.
जर सृष्टीमध्ये प्रलय होऊन जातो तर मग गीतेमध्ये भगवंताने जे सांगितले आहे की सृष्टी अनादीत चालत आली आहे, तर काय मग हे भगवानुवाच असत्य समजावे? बाकी एवढे जरूर आहे की जुनी दुनिया अर्थातच तमोगुणी सृष्टीचा विनाश आणि नव्या सतोगुणी दुनियेची स्थापना होते. तर अशा प्रकारे विनाश आणि स्थापनेचे कार्य दोन्ही पण एकत्र चालत आले आहेत. असे म्हणायचे नाही की सृष्टीचा प्रलय होऊन जातो. ह्या सृष्टीवर स्वर्ग आणि नरकाची स्थापना होते, परंतु जेव्हा स्वर्ग असतो तर नरक नसतो, आणि जेव्हा नरक असतो तेव्हा स्वर्ग नसतो. स्वर्ग त्याला म्हणतात जिथे पवित्र देवी देवतांचे निवासस्थान आहे, आणि नरक मृत्यू लोकाला म्हटले जाते, जिथे अपवित्र मनुष्य आत्म्यांचे निवासस्थान आहे. तर अशा प्रकारे अपवित्रतेचा प्रलय होऊन जातो. ओम शांती.